मुंढवा इथल्या सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी खासदार पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीने बुडवलेला 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क आणि त्यावरील 2 कोटींचा दंड त्यांना भरावाच लागणार आहे। नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी हा निकाल दिलाय। या विरोधात महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। उद्योग विभागाच्या इरादापत्राच्या आधारे कंपनीने मुद्रांक शुल्कात सवलत मागितली होती, मात्र याबाबतचे ठोस कागदपत्र सादर करण्यात अपयश आलं। परिणामी बिनवडे यांनी उडवलेल्या 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची सवलतीची मागणी फेटाळून लावली गेली आहे। त्यानुसार कंपनीला एकूण 23 कोटी रुपये भरावे लागतील असंही निकालात नमूद केलंय। अधिकचा अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, कस्तुरी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही जमीन खरेदी करत असताना जे आहेत ही IT कंपनी असल्याचं सांगून यामध्ये मुद्रांक शुल्कासाठीची सवलत घेण्यात आलेली होती। त्यानंतर हा सगळा गैरव्यवहार पुढे आला आणि हा व्यवहार रद्द झाला। मात्र ज्यावेळेस हे सगळं खरेदी व्यवहार झालेला होता त्यावेळेस त्या मुद्रांक शुल्क 21 कोटी रुपये बुडवलेला होता। त्याची सुनावणी जी आहे ती मुद्रांक शुल्क महानिरीक्षकाकडे गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती। कंपनीने असा दावा केलेला होता की आम्हाला इरादापत्रानुसार सवलत दिली जावी, मात्र कंपनीने ते कागदपत्र सादर केले नाहीत। त्यामुळे खासदार पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील यांची जी अमेठी या कंपनी आहे तिने 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क बुडवल्याचं समोर आलेलं होतं आणि ते समोर आल्यानंतर त्यावर 2 कोटी रुपये दंड सुद्धा मुद्रांक शुल्क निरीक्षकाने लावला होता। तो 23 कोटी रुपये दंड जो आहे तो आता त्यांना भरावा लागणार आहे आणि त्यासाठी जर याला आव्हान द्यायचं असेल, अपील करायचं असेल तर 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलाय। महसूल मंत्र्याकडे या संदर्भातला अपील त्यांना करता येणार आहे। आता पाहावं लागेल की ते दंड भरतात का अपील करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर। बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।